नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी शरीराला थंडावा देण्यासाठी थंडगार असं कैरीचं पन्ह. त्यासाठी लागणारं साहित्य: चवीनुसार मीठ, विलायची पावडर, जिरं पावडर, किसलेला गूळ, कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण कुकरला गॅस चालू करून आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकून 2 ग्लास पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहेत. कैरी टाकून छान अशी मऊ शिजून घ्यायची आहेत आपल्याला. 2 ते 3 आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून आपण छान मऊ अशी आपली कैरी शिजलेली आहे. थंड झाल्यानंतर आपण त्यातला गर काढून घेणार आहोत. कैरी थंड झालेली आहे, त्यातला आपण गर एका चमच्याने काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. छान मऊ अशी आपली कैरी शिजलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कैरीचा गर टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. विलायची पावडर, जिरा पावडर टाकून घ्यायची आहे. गूळ टाकून घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कैरी बारीक करून घेतलेली आहे. कैरी आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. कैरीचा गर एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत. थंडगार असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. त्यात थोडंसं थंड पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.